नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यात तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केलाय। तर घाटमाथ्यात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवलाय। काही भागात 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणाऱ्या संभाव्य वादळाचा इशारा देण्यात आलाय। सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसात पुण्यात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज IMDनं वर्तवलाय। महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असून त्यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आलाय। खरीप पिकांच्या पेरण्या झाल्यात। राज्यात उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशात यावर्षी सरासरीच्या 106% पाऊस पडण्याची शक्यता आहे। विशेषतः राज्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। सध्याची अल निनो स्थिती त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात तटस्थ राहण्याची अपेक्षा हवामान विभागानं वर्तवली आहे। ऑगस्टमध्ये ला निनाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज IMDनं वर्तवलाय। अमरावती आणि नागपूर जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।